महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य आणि समृद्धीची देवी आहे. ती विष्णूची पत्नी असून सौभाग्याची देवता मानली जाते. तिच्या सगुण रूपात हातात महाळुंगाचे फळ, गदा, चर्म आणि पानपात्र असते. तर निर्गुण रूपात ती आदिशक्तीचे एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि मुंबई येथील महालक्ष्मी मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. धार्मिक महत्त्व. महालक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवी मानले जाते. तिला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी लक्ष्मीपूजन केले जाते. श्रीदेवी भागवतनुसार करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती आहे. ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे. साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती म्हणजे देवी महालक्ष्मी. ही देवता साक्षात त्रिदेव देवीसह सर्व देव, दानव, राक्षस तसेच सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे. कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणतात. संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता होय. देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. मंदिराची दंतकथा. महालक्ष्मी मंदिराच्या दंतकथेनुसार कोल्हा आणि कपिल या 2 राक्षसांनी हे मंदिर बांधले. राक्षसांनी भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून वर मिळवला. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. या मंदिरात महालक्ष्मी देवीची स्थापना झाली. असे मानले जाते की माता महालक्ष्मीने या ठिकाणी राक्षसांचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले. या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात. महालक्ष्मीचा इतिहास म्हणजे विविध पौराणिक आणि ऐतिहासिक पैलू आहेत. देवी महालक्ष्मीचे हे आदिशक्तीचे एक रूप असून कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे एक प्राचीन शक्तिपीठ आहे. या मंदिराची उभारणी चालुक्य काळात इसवी 550 ते 660 साली असावी असे मानले जाते. आदिशक्तीचे रूप. पौराणिक कथेनुसार महालक्ष्मी ही त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी आदिशक्ती आहे. सगुण रूप. तिच्या सगुण रूपात हातात महाळुंगाचे फळ, गदा, चर्म व पानपात्र असते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी. काही मान्यतांनुसार महालक्ष्मी आणि लक्ष्मी या 2 स्वतंत्र देवता आहेत, तर या ठिकाणी त्यांना एकच मानले जाते. अंबाबाईचे मूळ स्थान कुठे आहे? महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक शक्तिपीठ आहे. मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अंबाबाई आणि महालक्ष्मी एकच आहेत का? कोल्हापूरची देवी महालक्ष्मी ही बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखली जाते. अंबा म्हणजे माता आणि बाई हे आदरातिथ्य. अर्थात जगाची माता अंबाबाई. योगशास्त्र मते यात मानवी शरीरातील त्यात 7 चक्रे आणि विश्व समाविष्टित आहे. लक्ष्मीला काय आवडते? लक्ष्मी देवीला कोणते पदार्थ प्रिय असतात जाणून घेऊया. केशरी भात आणि दूध पोह्यांचा नैवेद्य लक्ष्मी देवीला विशेष प्रिय मानला जातो.
तसंच पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगांची मिठाई देखील देवीला अर्पण केली जाते. किशमिश, चारोळ्या, मखानी आणि काजू घातलेली तांदळाची खीर देवीला अर्पण करतात. महालक्ष्मीचे वाहन कोणते आहे? महालक्ष्मीचे वाहन घुबड आहे. याला उलूक असेही म्हणतात. पौराणिक कथांनुसार लक्ष्मीने ज्ञानाचा आणि अंधारातही पाहण्याची क्षमता असल्यामुळे घुबडाला आपले वाहन म्हणून निवडले आहे. लक्ष्मीचे एक नाव काय आहे? लक्ष्मीची अनेक नावे आहेत. त्यापैकी काही प्रमुख नावे पद्मा, कमला आणि भार्गवी आहेत. देवी लक्ष्मीच्या इतर अनेक रूपांनाही वेगळी नावे आहेत, जसे की आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा सर्वात महत्त्वाचा आहे. 9 दिवसात मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजनांचे आयोजन केले जाते. या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते. दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात. हा उत्सव वर्षातून 2दा फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये साजरा होतो. दिवाळी, गुढीपाडवा आणि चैत्र पौर्णिमा यांसारखे सणही मंदिरात उत्साहाने साजरे केले जातात. कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे. देवी महालक्ष्मीचे व ज्योतिर्लिंगाचे स्थान हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे, कारण या ठिकाणी पाहण्यासाठी खूप ऐतिहासिक स्थळे आहेत. कुलदेवी असणारी कोल्हापूरची महालक्ष्मीचे खूप महत्त्व आहे. या देवीची मनोभावे सेवा केली असता देवी महालक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते, आशीर्वाद देते. महालक्ष्मी मंदिराचे नाव भारतभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल, मसाले आणि मंदिराचे सौंदर्य लोकांना खूप आकर्षित करते. महालक्ष्मी मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. चालुक्य राजवटीच्या काळात याची स्थापना झाल्याचे सांगितले जाते.